Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 21st lecture about coordinate geometry. This is part of video lecture series about SSC mathematics. I will appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Take advantage of all these lectures. Also, you can put your comments, and if you require anything else from me, that also you can make a comment and let me know. Thank you. So we will start with this lecture. We will continue with problem solving that was being done. In the previous lecture, we were solving problem set 5 and we did problem number 12 and 13. Now now we will go for the problem number 14. Problem number 14 from your problem set 5. See, what is problem number 14? Find the coordinates of the centroid of the triangle. Okay, we have to find coordinates of centroid of the triangle. Coordinates of centroid of the triangle if points D, which is -7, 6, then E, which is say 8, 5, and F, which is 2, -2, are the midpoints of sides of the triangle. Midpoints of sides of the triangle. Okay, now this is the problem. Okay, so I will expand make this full screen. This is our problem. तर प्रॉब्लेम काय आहे बघा. त्यांनी काय दिलंय तुम्हाला की तुम्हाला ट्रायंगलचे व्हर्टायसेस इथे दिलेले नाहीयेत. तुम्हाला ट्रायंगलच्या ज्या 3 साइड्स आहेत ना त्यांचे हे मिड पॉइंट्स दिलेले आर मिड पॉइंट्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल. त्यामुळे तुम्ही जर फिगर काढलीत ना तर ते कसं होणार बघा की हा समजा तुमचा ट्रायंगल आहे. ओके, सपोज दिस इज द ट्रायंगल. तर सपोज आय गिव्ह नेम्स टू द व्हर्टायसिस ॲज से ABC. तर तुम्हाला डी म्हणजे हा ABचा मिड पॉइंट आपण समजा D घेतला, इथला मिड पॉइंट E घेतला आणि इथला मिड पॉइंट F घेतला. तर हे तुम्हाला त्यांची कोऑर्डिनेट्स त्यांनी दिलेले आहेत. डीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -7, 6, ईचे दिलेले आहेत 8, 5 आणि Fचे दिलेले आहेत 2, -2. असे तुम्हाला व्हर्टायसिस दिलेले आहेत DE आणि F. ठीक आहे. आता ह्याच्यातून आपण काय करणार आहोत की खरं काय करायचंय तुम्हाला ट्रायंगल ABCचे तुम्हाला सेंट्रॉइड काढायचे आहेत. बघा ना, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल जर हे त्याचे मध्यबिंदू असतील म्हणजे ॲक्च्युअली आपल्याला ABCचे व्हर्टायसिस जे आहेत, ABC हे जे ट्रायंगलचे व्हर्टायसिस आहेत त्या ट्रायंगलचं सेंट्रॉइड काढायचं आहे. आता तुम्हाला एक साधा फॉर्म्युला मी सांगतो बघा, म्हणजे तो तुम्हाला अपील होतो का. See, suppose I do something like this. This is our triangle, suppose. Okay, and this is say A, x1, y1. हे समजा त्या व्हर्टायसिस ट्रायंगलचे जे आहेत त्यांचे हे कोऑर्डिनेट्स आहेत. B सपोज x2, y2 आणि C से x3, y3. नाउ दिस इज सपोज D इज मिड पॉइंट. त्याचे कोऑर्डिनेट्स काय होणार बघा x2, दिस इज x3, y3. त्याचे मिड पॉइंट्स काय होतील BCचा x2 + x3 अपॉन 2, y2 + y3 अपॉन 2. नंतर A आणि C यांचा मिड पॉइंट समजा आपण E घेतला तर Eचे कोऑर्डिनेट्स काय होतील बघा x1 + x3 डिवायडेड बाय 2, y1 + y3 अपॉन 2. ओके, आणि ABचा मिड पॉइंट जर आपण F घेतला, DEF असे घेतले तर Fचे कोऑर्डिनेट्स काय होणार बघा x1 + x2 अपॉन 2,
इथे येणार, वी विल इरेज ऑल दिस. नीटली आपण ते लिहूया म्हणजे तो गोंधळ नको. दिस वी विल इरेज. ओके, सो दिस इज दॅट वी विल जॉईन दिस. आता हा जो एफ हा पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट्स काय होणार बघा. तर हा x1 आणि x2 म्हणजे इथे काय होणार, त्याचे एक्स कोऑर्डिनेट होणार x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y कोऑर्डिनेट होणार y1 प्लस y2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2. हे झाले DEF. लक्षात आलं. आता हा जो ट्रँगल तयार होईल बघा, DE आणि F यांना जोडणारा हा जो ट्रँगल तयार होईल त्याचं सेंट्रॉइड काय येईल बघा. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय आहे की समजा ABC हा ट्रँगल असेल. आता इथेच बघा ट्रँगल ABC जो आहे त्याचं सेंट्रॉइड काय येणार, सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल ABC काय होईल, यू नो द फॉर्म्युला, x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 कॉमा y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. दिस इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल ABC. आता सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल DEF काय होईल बघा. सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल DEF ते जे मध्यबिंदू आहेत AB ही साईड, BC ही साईड आणि AC ही साईड, त्यांचे मध्यबिंदू त्यांचे कोऑर्डिनेट्स आपण काढलेले आहेत. मग त्याचा सेंट्रॉइड म्हणजे काय करणार आपण, Dचा एक्स कोऑर्डिनेट, Eचा एक्स कोऑर्डिनेट, Fचा एक्स कोऑर्डिनेट भागिले 3 यांची बेरीज भागिले 3 म्हणजे इथे काय होणार, हे तुमचं आधी काय आहे बघा x2 प्लस x3 आहे सॉरी. त्यामुळे इथे काय होणार बघा x2 प्लस x3 अपॉन 2 प्लस हे आता x1 प्लस x3 अपॉन 2 आणि प्लस हे आता x1 प्लस x2 अपॉन 2. ओके, ही संपूर्ण एक्स कोऑर्डिनेटची बेरीज केली अपॉन 3 कॉमा आता हे y2 प्लस y3 अपॉन 2 नंतर मग प्लस हे आता y1 प्लस y3 अपॉन 2 आणि प्लस आता हे y1 हे इथलं y1 प्लस y2 अपॉन 2 बघा ना, हे y1 आणि y2 आहेत त्यामुळे हे जरी नीट दिसत नसलं तरी y1 प्लस y2 अपॉन 2 आणि मग या सर्व ॲडिशनला डिवायडेड बाय 3. पण आता हे ॲडिशन काय होणार बघा, हा कॉमन डिनॉमिनेटर 2 आहे आणि इथे हा x2, जर हे तुम्ही नीट ॲडिशन केलं तर काय होणार बघा, दिस इज, हा कॉमन डिनॉमिनेटर 2 असल्यामुळे मी न्यूमरेटरचं ॲडिशन करू शकतो. मग न्यूमरेटरला बघा इथे x2 आहे, इथे x2 आहे म्हणजे x2 2 वेळा आला, x3 इथे आहे 2 वेळा आला, x1 इथे आहे 2 वेळा आला म्हणजे ह्याचं न्यूमरेटरचं ॲडिशन काय होणार 2 टाइम्स x1 प्लस x2 प्लस x3 बरोबर ना, आणि अपॉन हा 2 आहेच कॉमन आणि हा 3 खालचा म्हणजे एकूण 6. तसंच इथे काय होणार 2 टाइम्स y1 प्लस y2 प्लस y3 आणि अपॉन 6 म्हणजेच काय झालं, हे 2 आणि इथलं 6 हे कॅन्सल होऊन इथे 3 आलं, इथे पण 3 आलं. म्हणजेच काय झालं, सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल ABC आणि सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल DEF सेम आहे. किती महत्त्वाचा रिझल्ट आपण मिळवला बघा, विच वी कॅन यूज इन सॉल्विंग दिस प्रॉब्लेम. म्हणजे मला जर ABCचं सेंट्रॉइड काढायचं असेल तर मी DEFचं सेंट्रॉइड काढलं तरी चालेल, बिकॉज दे आर सेम. कुठले पण DE आणि F म्हणजे काय आहेत, दे आर मिड पॉईंट्स ऑफ द साईड्स. त्यामुळे एखादा ट्रँगल मी घेतला आणि त्या ट्रँगलच्या साईड्सचे मिडपॉईंट्स घेतले, त्या मिडपॉईंट्सना जोडणारा ट्रँगल काढला तर त्या मेन ट्रँगलचा सेंट्रॉइड आणि हा जो नवीन ट्रँगल आपण तयार केला जॉईनिंग द मिडपॉईंट्स ऑफ द साईड्स ऑफ द ट्रँगल, या दोघांचाही सेंट्रॉइड सेम असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिझल्ट. सो आय विल इरेज ऑल दिस अँड write this conclusion which will be very useful to us in solving many further problems and in particular this problem. That is very important. We are solving one problem, so to solve that problem this conclusion that we have got will be very useful to us. ठीक है,
मग आता काय म्हणतोय आपण बघा. सो आय विल इरेज धिस ऑल्सो नाव, दिस इज नॉट निडेड. आपण ट्रायंगल आपल्याकडे आहेच. ओके, बट ठीक आहे, ते असू दे. आपण असं म्हणूया आता इथे आपण कन्क्लुजन लिहूया. व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन दॅट वी हॅव ड्रॉन फ्रॉम द प्रिव्हियस रिझल्ट. काय लिहिलं आपण? इफ, किंवा असं म्हणूया आपण सेंट्रॉइड ऑफ triangle ABC is same as centroid of triangle DEF, where DEF are midpoints of sides of triangle, midpoints of sides of triangle. मग आता इथे तुम्हाला काय विचारलंय? DEF दिलेले आहेत आणि तुम्हाला ABCचं सेंट्रॉइड काढायचं आहे. DEF हे मिडपॉइंट्सच आहेत. सो आय कॅन यूज दिस रिझल्ट. त्यामुळे आपणाला D वरून A आणि B काढायचे, B आणि C काढायचे, A आणि C काढायचे, असलं काहीही करण्याची गरज नाही इफ यू नो दिस फॉर्म्युला. सो नाऊ व्हॉट आय कॅन से, दिस इज सपोज द रिझल्ट. कन्क्लुजन हे स्टार म्हणूया आपण. बाय स्टार centroid of triangle ABC, centroid of triangle ABC is equal to centroid of triangle DEF. Okay, now we have D is what? D is -7,6, then E is 8,5 आणि F is 2,-2. So centroid G of triangle DEF, which is also same as centroid of triangle ABC, it will be what? -7 + 8 + 2. सेंट्रॉइड आपण कसं काढतो? तीनही x कोऑर्डिनेटची बेरीज भागिले 3, कॉमा तीनही y कोऑर्डिनेटची बेरीज भागिले 3, म्हणजे 6 + 5 - 2 भागिले 3. मग इथे किती होणार? 8 आणि 2 10 - 7, 3 भागिले 3 म्हणजे 1 आलं, आणि 6 आणि 5 11 - 2 9 भागिले 3 म्हणजे 3 आलं. सो 1,3 इज द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल ABC. परंतु कसं आहे, हा रिझल्ट आपण सिद्ध केला. हा सिद्ध करून आता आपण म्हणतो आहोत की तो मला जर DEF हे त्या ट्रायंगलच्या साईड्सचे मध्यबिंदू दिलेले असतील तर त्यांच्यापासून तयार झालेला हा जो ट्रायंगल आहे ना DEF, या ट्रायंगलचे सेंट्रॉइड आणि आपल्या मेन ट्रायंगलचे सेंट्रॉइड हे सेम असतात, असा रिझल्ट आधी आपण सिद्ध केला आणि मग तो आपण आपल्या या प्रूफमध्ये वापरला. ही मॅथमॅटिक्सची ब्युटी आहे. यू प्रूव्ह फर्स्ट, देन यू यूज इन द प्रूव्हिंग ऑर सॉल्विंग फर्दर प्रॉब्लेम्स. लक्षात आलं का? So this is how we have to understand all these theorems and results and how to use those things in proving the results. Okay, so we will continue with the next problem now. ठीक आहे, आता पुढचा प्रॉब्लेम बघा. आता आपण कितवा प्रॉब्लेम केला? हा 14वा केला. आता 15वा बघा. शो दॅट 15वा प्रॉब्लेम नाव, प्रॉब्लेम नंबर 15 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5. काय प्रॉब्लेम आहे बघा तो? शो दॅट A इट इज 4,-1, देन B इट इज 6,0, then C which is 7,-2, and D 5,-3. We have to prove are vertices of square. मग त्याच्यासाठी तुम्हाला स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज चांगल्या तयार पाहिजे. हाऊ टू प्रूव्ह दॅट दीज 4 वर्टायसिस आर वर्टायसिस ऑफ स्क्वेअर. तर पहिला मुद्दा काय होणार बघा? ऑल द साइड्स मस्ट बी ऑफ इक्वल लेंथ. आणि पुढचं काय असतं बघा? त्याच्या ज्या डायगोनल्स आहेत त्या डायगोनल्सबद्दल आपण काय म्हणणार? डायगोनल्स ऑल्सो आर इक्वल. इफ डायगोनल्स आर इक्वल आणि त्याचे जे
साईड्स आहेत त्या इक्वल असतील तर मग हा तुमचा स्क्वेअरचे व्हर्टायसिस आहेत ते. मग आता इथे बघा स्क्वेअर आपण एक काढूया, म्हणजे ते फिगर्स तुमच्या काढल्यात की गोष्टी लक्षात येतात. स्क्वेअर समजा आपण काढला, ठीक आहे, हा स्क्वेअर घ्या. ओके, नावं वगैरे आपण त्याला नंतर देऊ व्हर्टायसिसची. ठीक आहे, मग आता इथे बघा ए बी हे डिस्टन्स काढूया आपण. ए बी डिस्टन्स काय येईल बघा, रूट ऑफ ए आणि बीचे 4 वजा 6 4 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस -1 -0 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. म्हणजेच किती झालं, 4 वजा 6 वजा 2 झालं, वजा 2चा वर्ग 4, बरोबर ना. हे 4 वजा 6 वजा 2 त्याचा वर्ग 4, आणि हे वजा 1 वजा 0 म्हणजे वजा 1 नुसतं त्याचा वर्ग 1, म्हणून ते वर्गमुळात 5 झालं. मग पुढे बी सी काढायचं आहे मला. बी आणि सीचे कोऑर्डिनेट्स वापरायचे. बी किती आहे बघा, हा 6 0 सी 7 -2, त्यामुळे ते काय होईल 6 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 0 -2, म्हणजेच ते काय होणार 0 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. सो इट विल बी अगेन 1 + 4, सो इट इज ऑल्सो √5. देन वी हॅव डिस्टन्स बी सी झालं. नंतर मग सी डी काढा, डिस्टन्स सी डी. सी डी किती येईल, तर सी आणि डी म्हणजे किती होणार 7 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर्ड आणि प्लस -2 -3, म्हणजेच -2 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. मग पुन्हा इथे तुम्हाला दिसेल 7 - 2 म्हणजे 2 झालं, त्याचा स्क्वेअर 4, आणि हे -2 + 3 म्हणजे 1, त्याचा स्क्वेअर 1. सो अगेन दिस इज √5. लास्ट साईड नाव ए बी बी सी सी डी. आता डी ए. डी ए किती येईल बघा, रूट ऑफ डी आणि ए मधलं कोऑर्डिनेट्स वापरायचे. 5 4 म्हणजे 5 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस -3 -1, सो -3 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. सो दिस इज अगेन 1 + 4, so it is again √5. So we have now AB is equal to BC is equal to CD is equal to DA. Okay, so if I name them like this, then we can see that all the lengths were same and they were all equal to √5. बघा, म्हणजे इथे ए बी सी आणि डी जर आपण घेतलं तर एव्हरीवेअर इट इज √5. बट एव्हरीवेअर इट इज √5 डझंट मीन दॅट इट इज अ स्क्वेअर. इट कॅन बी रोम्बस ऑल्सो. सो फॉर द स्क्वेअर डायगोनल्स वी हॅव टू कन्सिडर. सो डायगोनल ए सी किती येते बघा, ए टू सी ही जी डायगोनल येते ना ती किती येते, यू कॅन कॅल्क्युलेट. ए आणि सीचे कोऑर्डिनेट्स वापरा. 4 आणि हा 7, म्हणजेच काय होणार 4 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस -1 -2, म्हणजेच -1 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. सो इट इज रूट ऑफ व्हॉट 9 + 1. 4 - 7 वजा 3 झाले, त्याचा वर्ग 9, आणि हे 1 झालं, म्हणजे इथे √10 आलं ए सी. आणि बी डी किती आलं बघा, बी डी दुसरी जी डायगोनल त्याच्यामध्ये आहे त्याचं काय होणार बघा, बीचे कोऑर्डिनेट 6 0, डीचे 5 -3, त्यामुळे ते 6 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 0 -3 म्हणजे 0 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. सो दॅट इज ऑल्सो √1 + 9, सो √10. सो फायनली कन्क्लुजन आपण काय म्हणणार की हा जो इथे पहिल्या भागात आधी आपण काय सिद्ध केलं, सर्व साइड्स इक्वल आहेत. दॅट मीन्स इट इज अ रोम्बस. But it is a rhombus where the diagonals are equal. In the rhombus ABCD, you have now a diagonal AC, ही जी diagonal आहे A to C, that diagonal आणि ही जी diagonal आहे B to D, they are also equal. So now here we can conclude and say that ABCD is a square. Why square? Because as AB is equal to BC
is equal to CD is equal to DA and diagonals AC is equal to BD, right? So a rhombus in which diagonals are identical is a square and that is why this result is proved. त्यामुळे हे लक्षात घ्या, परवा पण मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळी तुम्ही या सर्व टाईपचे प्रॉब्लेम्स करता त्यावेळी तुम्हाला आधी त्या जॉमेट्रिकल फिगर्सची सर्व माहिती असली पाहिजे. पॅरलेलोग्रॅम कधी होतो, कुठलाही क्वाड्रिलॅटरल व्हेन इट इज कॉल्ड पॅरलेलोग्रॅम, एनी क्वाड्रिलॅटरल व्हेन इट इज कॉल्ड स्क्वेअर, व्हेन इट इज कॉल्ड रोम्बस, व्हेन इट इज कॉल्ड ट्रॅपेझियम, व्हेन इट इज कॉल्ड रेक्टँगल, ऑल दीज प्रॉपर्टीज. मग त्यांच्या डायगोनल्स कशा असतात, त्या डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात का, साईड्स कशा असतात, पॅरलल असतात का अपोजिट साईड्स, एटसेट्रा एटसेट्रा, ऑल द प्रॉपर्टीज. या सर्व ज्या जॉमेट्रिकल फिगर्स आहेत, चौरस आहे, आयत आहे, समांतर भुज चौकोन आहे, ट्रॅपेझियम आहे, या सर्वांच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजेत. डिस्टन्सची संदर्भात काय प्रॉपर्टीज आहेत, स्लोप्सच्या संदर्भात, कारण आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईन्स हॅव सेम स्लोप्स. ह्या सर्व प्रॉपर्टीज ज्या आपण डिस्टन्स फॉर्म्युला शिकलो, स्लोप्सच्या संदर्भातल्या गोष्टी शिकलो, या सर्व वापरून हे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे आहेत. प्रॉमिनंटली डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही वापरणार, परंतु त्या डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने या सर्व जॉमेट्रिकल फिगर्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांची चांगली माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे या 21व्या लेक्चरमध्ये आपण जे काही प्रॉब्लेम सोडवले त्याच्यामध्ये प्रकर्षाने डिस्टन्स फॉर्म्युला आपण यूज केला. ठीक आहे. सम मोर प्रॉब्लेम्स वी विल सॉल्व इन द नेक्स्ट lecture. Again, at the end, I will appeal you to subscribe my channel and take advantage of all these lectures. Thank you.